तर तुम्हाला पण तुमची स्किन ग्लोई हेल्दी पाहिजे आहे आणि तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय कराल ह्यासाठी, तर तुम्हाला मी इझी 5 स्टेप स्किन केअर रुटीन माझं शेअर करणार. विदाउट मेकअप पण तुमची स्किन कशी ग्लो आणि स्किनमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते कसे तुम्ही कमी करू शकता तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी हाय फ्रेंड्स, मी आहे गीतांजली आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल होईल आणि लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुमच्यासाठी खूप 5 स्टेपमध्ये इझी वेमध्ये मी आजचा जो स्किन केअर आहे मॉर्निंग स्किन केअर माझा तो मी शेअर केलेला आहे आणि अफोर्डेबल रेंजमध्ये मी प्रोडक्ट घेऊन आलेले आहे. सो फ्रेंड्स, 400च्या आतले सगळे प्रोडक्ट आहेत, तर खूप अफोर्डेबल प्रोडक्ट आहेत मी जे आजच्या व्हिडिओमध्ये यूज करणार आहे आणि आय होप तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघाल. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. फर्स्ट स्टेप आहे आपली फेसवॉश. आपल्या चेहऱ्याला पूर्णपणे क्लीन करायला आपल्याला फेसवॉश एक चांगला हवा आहे. जेव्हा तुम्ही कॉस्मेटिक शॉपमध्ये जाता, जेव्हा ते तुम्हाला प्रोडक्ट प्रोव्हाइड करतात की तुम्ही हे घ्या ते घ्या, हे स्वस्त आहे, हे खूप छान आहे, असं न करता तुमची स्किन टाईप काय आहे आणि तुमची स्किन ऑइली आहे, ड्राय आहे का कॉम्बिनेशन आहे, त्या टाईपनुसार फेसवॉश टोनर जे काय आहे ते तुम्हाला परचेस करायचं आहे. आणि काय हवं आहे, तुमचं स्किन डॅमेज आहे, रिंकल्स आहेत, काय आहे, तशा प्रकारे तुमच्या स्किनला जशी गरज आहे तसे प्रोडक्ट तुम्ही यूज करा, हेच मी तुम्हाला आज सांगेन. आणि फर्स्ट जी स्किन स्टेप आहे ती मी केलेली आहे बॅक कॅमेरा फेसवॉश केलेला आहे मी. फेसवॉश मी गुड वाईबचा वापरते, खूप छान असा गुड वाईबचा फेसवॉश आहे आणि तुम्हाला मी ते साईडला पिक लावेन, तुम्ही बघू शकता गुड वाईबचा फेसवॉश आणि लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जे पण मी प्रोडक्ट आज यूज करणार आहे त्यांच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड करेन मी. जिन्झिंग फेसवॉशनंच करा, बिलकुल साबण वापरू नका. मी अजूनही बघते की काही ठिकाणी काही लेडीज साबण वापरतात, साबणमध्ये जास्त हार्मफुल केमिकल्स असतात. मध्ये खूप छान फेसवॉश आहेत, हिमालयचा आहे आणि पाऊंड्सचा पण आहे. पाऊंड्सचा पण मी पहिलं वापरत होते, अजूनही माझ्या फॅमिलीमध्ये जास्त पाऊंड्सचाच फेसवॉश वापरतात. तर माझे कधी फेसवॉश जर संपले तर मी तो यूज करते, तो पण खूप छान आहे पाऊंडचा. चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमच्या फेसला क्लीन करायचं आहे. मॉर्निंग स्किन केअर करता तेव्हा तुमच्या स्किनवर कोणतंही डर्ट ऑइल बिलकुल नसेलच तुम्ही तुमच्या स्टेप फॉलो करा. पहिला चांगल्या प्रकारे तुमचा फेस वॉश करून घ्या. सो फेस वॉश झाल्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती आहे आपली टोनर. आणि टोनरसाठी मी तुमच्यासाठी एक अफोर्डेबल टोनर घेऊन आहे, गुड वाईबचा टोनर, जो की खूप अफोर्डेबल आहे आणि ग्रीन टी टोनर आहे. जर तुम्हाला ॲक्ने प्रॉब्लेम आहेत तर तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. ग्रीन टी टोनर जास्तीत जास्त त्यासाठी वापरला जातो ज्यांच्या ॲक्ने आहेत. आणि माझ्या काही वर्षापूर्वी ॲक्ने प्रॉब्लेम होता, तेव्हापासून मी हा टोनर यूज करते. मला खूप छान वाटतो हा टोनर. मी प्लमचा पण टोनर यूज केलेला आहे आणि अजूनही करते. प्लमचा पण टोनर छान आहे, ॲक्ने बेसिसवरच घेतलेला होता. तर तुम्ही बघू शकता मी बिलकुल पण माझ्या फेसला जेव्हा स्किन केअर करते तेव्हा बिलकुल कंजूसी करत नाही. खूप छान प्रकारे मी माझ्या स्किनला हायड्रेट करून घेते. खूप इझी आहे, असे पंपवाले जे टोनर आहेत यूज करायला. खूप अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. जे आहे तुमच्या स्किनला हायड्रेट करतं आणि जे पोर्स आहे त्यांना मिनिमाइज करतं. खूप छान असं हे टोनर आहे आणि अफोर्डेबल रेंजमध्ये खूप छान असं आहे. अफोर्डेबल रेंजमध्ये खूप छान आहे. 215 रुपये ह्याची किंमत आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, असं काही नाही की मी जे प्रोडक्ट सांगते तुम्हाला तेच घ्या. पण ज्या प्रोडक्टबद्दल मला जास्त माहिती आहे तेच मी प्रोडक्ट तुमच्याबरोबर शेअर करते आणि मॉर्निंग स्किन केअर रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणून मी जे प्रोडक्ट यूज करते ते तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि खूप छान आणि अफोर्डेबल रेंजमध्ये बेस्ट आहे. आणि प्लमचं पण टोनर तुम्ही घेऊ शकता, मी ते पण यूज केलेलं आहे. नंबर 3 मध्ये मी यूज करते हे लॉरियल पॅरेचं रिवायटल लिफ्ट हायलुरॉनिक ॲसिड 1.5% हायलुरॉनिक ॲसिड आहे याच्यामध्ये. मी यूज करणार आहे आजच्या ज्या मॉर्निंग स्किन केअरमध्ये. आणि तुम्ही बघू शकता यूज करण्याआधी मी बॉटलला चांगल्या प्रकारे शेक करते. सो तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे असं ते ब्लेंड होतं. खूप याच्याबद्दल ऐकलेलं होतं आणि म्हणून मी हे घेतलेलं आहे. जर तुम्ही 30+ आहात तर तुमच्यासाठी हे बेस्ट सिरम होणार. सो हायड्रेशन प्रोव्हाइड करतं आणि फाईन लाईन्सला रिड्यूस करतं हे जे सिरम आहे. जर तुम्ही पण 30+ आहात तर तुम्ही हे सिरम घेऊ शकता, तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करू शकता. बघू शकता बिलकुल पण म्हणजे स्किन अशी ऑइली झालेली नाही. आणि तुम्हाला जर तुमची स्किन डल आहे तर तुम्ही विटॅमिन सीचं गुड वाईबचं पण सिरम यूज करू शकता, ते पण मी केलेलं आहे. डर्माकोकचं पण सिरम यूज करू
शकता ते पण मी यूज केलेलं आहे. खूप छान आहे ॲक्नेसाठी ते सिरम. स्टेप नंबर 4 मध्ये आहे आपलं मॉइश्चरायझर आणि हे आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर. बॅक कॅमेरा नाही आहे, फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला ते शो होणार नाही आहे. सो हे आहे सुपर लाईट जेल आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे. छान वाटतं हे जे मॉइश्चरायझर आहे, खूप लाईट वेट आहे आणि तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर याचा वॉटरी बेस याचा स्ट्रक्चर आहे. तुम्ही बघू शकता बिलकुल स्टिकी फॉर्म्युला. स्किन ड्राय आहे तर तुम्ही यूज करू शकता. ह्याच्यामधले दुसरं जे येतं ते यूज करू शकता. ड्राय स्किनसाठी खूप छान आहे. त्यांचं क्रीम बेस जे मॉइश्चरायझर आहे ते यूज करू शकता. माझी जी मॉर्निंग नाईट स्किन केअर आहे ह्याच्याशिवाय अधुरी आहे. खरंच मी सांगते, मला खूप आवडतं आणि मी याला मी खूप वर्ष झालं यूज करते. तुम्ही बघू शकता बिलकुल ऑइली करत नाही आपला फेस. तो बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता बिलकुल बी चिपचिप नाही आहे करत आणि तुमची जर ऑइली स्किन आहे तर तुमच्यासाठी खूप बेस्ट होणार आहे. अफोर्डेबल रेंजमध्ये हे पण तुम्हाला भेटून जाईल. 55 रुपयेपासून हे स्टार्ट आहे. एक दुसरे येतं जे ड्राय स्किनसाठी आहे ते मी इथं पिक लावेन, तुम्ही बघू शकता आणि त्याचा पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. याच्यामध्ये आहे हायड्रॉनिक ॲसिड आणि ग्लो प्रोव्हाइड करतं. हे तुमचं जे हायड्रॉनिक ॲसिड आहे ते डलनेस कमी करतं. त्यामध्ये व्हिटॅमिन ई पण आहे. सो काय स्टेप नंबर 5 मध्ये येते आपले सनस्क्रीन, जे की आहे ॲक्वालॉजीचं ग्लो DV सनस्क्रीन आणि ज्याच्यामध्ये आहे पपाया आणि व्हिटॅमिन सी. हे आपल्या स्किनला हायड्रेट करतं आणि ब्राईटन करतं आपल्या स्किनला, कारण ह्याच्यामध्ये आहे पपाया आणि व्हिटॅमिन सी. SPF 50 आहे आणि PA++++ आहे. 50 ग्रॅम तुम्हाला प्रोडक्ट भेटून जाईल. याची जी प्राइस आहे ती आहे 449, पण तुम्हाला 400 पर्यंत भेटून जाईल, कारण जेव्हा सेल्स चालू असतात तेव्हा तुम्ही घेतलं तर ते तुम्हाला ऑफमध्ये भेटून जाईल. पर्पलमधून मी हे घेतलेलं आहे आणि नवीनच आहे. मी गुड वाईबचं पण सनस्क्रीन यूज केलेलं आहे, ते पण खूप छान आहे. ते पण ऑइली नाही करत, फक्त ते ब्लेंड व्हायला थोडासा टाईम घेतं, पण अफोर्डेबल आहे. ह्याच्यापेक्षा ते अफोर्डेबल आहे. 250 रुपयेपर्यंत ते पुन्हा मला भेटून जाईल. मी ते साईडला पिक्चर लावेल. थोडंसं कॉस्टली आहे पण खूप छान आहे. मला खरंच खूप छान वाटलं. मी 15 ते 20 दिवस झाले याला यूज करते. खूप छान असं याचं स्ट्रक्चर आहे. वॉटरी बेस आहे आणि पण सनस्क्रीन तुम्हाला रुटीनला यूज करायचे आहे आणि समरला पण यूज करायचे आहे, विंटरला पण यूज करायचे आहे. असा कोणता दिवस नसतो की सनस्क्रीन तुम्हाला यूज करायची नाही. तुम्ही नाईट रुटीनला तुम्ही ह्याला स्किप करू शकता. जेव्हा तुम्ही नाईटला जेव्हा स्किन केअर करता तेव्हा तुम्ही ह्याला स्किप करू शकता. तुम्ही सनस्क्रीन लावता तेव्हा तुम्ही असं फिंगर्सवर घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. सो जेव्हा पण तुम्ही सनस्क्रीन यूज करणार आहे तेव्हा एवढी तर तुम्ही सनस्क्रीन यूज केलीच पाहिजे. तुम्ही बघू शकता मी आता इथं अप्लाय करणार आहे. आणि फ्रेग्रन्स याचा बिलकुल नाही आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ब्लेंड होते. बिलकुल स्टिकी नाही आहे आणि किती छान असा ग्लो आलेला आहे स्किनवर. तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्लोई अशी स्किन दिसत आहे. तुम्ही बघू शकता फक्त सनस्क्रीन नंतरच किती छान असा ग्लो मिळालेला आहे की ग्लो प्रोव्हाइड करतं हे तुम्हाला आणि खरंच असा टिंटेड ग्लो असा सनस्क्रीनमध्ये भेटतो. म्हणजे ऑइली करत नाही फेसला. स्टेप जी आहे डॉट अँड कीचा लिप बाम आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आहे SPF 30. माझा जो शेड आहे तो आहे स्ट्रॉबेरी क्रश आणि मला खूप छान वाटतं हे जेव्हा मी यूज करते. तुम्ही बघू शकता असा टिंटेड असा लिप ग्लॉस आहे हा. तुम्ही बघू शकता किती टिंटेड असा हा लिप बाम आहे. तुम्हाला टिंटेड लिप बाम आवडतात तर तुम्ही ह्याला परचेस करू शकता. याची जी प्राइस आहे ती याची प्राइस स्क्रीनवर दिसेल. याची जी रिअल प्राइस आहे ती फक्त 5 मिनिटामध्ये तुमचं स्किन केअर होऊन जाईल. आणि अशा प्रकारे माझं मॉर्निंग स्किन केअर होतं आणि नाईटला पण स्किन केअर मी करते अशीच. आणि तुम्ही स्किन केअर प्रोडक्ट परचेस करणार आहे तेव्हा तुम्ही पॅच टेस्ट करा आणि मगच तुम्ही त्याला अप्लाय करा. जर तुम्हाला इचिंग असं काही वाटत असेल तर तुम्ही ते यूज करू नका. रुटीनमधून टाईम काढून जर तुम्ही अशी स्किन केअर केली, आपली स्किनची केअर केली आणि स्किन केअर रुटीन बनवलं तर तुमची स्किन हेल्दी ग्लो ना मेकअपची पण खूप छान अशी होईल. आणि कसा वाटला व्हिडिओ खरंच कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे हे पण मला नक्की सांगा. ही होती आजची व्हिडिओ गाईज. तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.